मित्रांनो, पुढच्या काही महिन्यात महाराष्ट्राच्या राजकारणात एक मोठा स्फोट होणार आहे। काहींच्या हातातून सत्ता निसटणार, काहींची खुर्ची धोक्यात येणार, तर काहींची राजकीय विकेट मात्र पडणार। नेमकं घडणार काय आहे? कोण आहे या खेळाचा मास्टरमाइंड? आणि शिंदे अजित पवार गटावर धोका नेमका कुठून येत आहे? चला तर समजून घेऊया व्हिडिओतून। सांगायचं झालं तर हा खेळ आज सुरू झालेला नाही, हा खेळ सुरू झालेला आहे तब्बल 11 महिन्यांपूर्वी। मात्र गुजरातमध्ये जे घडलं तिथं भाजपनं अनेक मंत्र्यांचे राजीनामे घेतले, तसेच नवीन चेहरे त्यांना आणले। तशीच गोष्ट आता महाराष्ट्रात घडणार आहे असं बोललं जातंय। भ्रष्टाचार, निकृष्ट काम किंवा कामगिरी शून्य असणारे मंत्री यांच्या फाईली आता तपासत सुरू झालेल्या आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जाहीर केलंय मंत्र्यांच्या कामकाजांचं ऑडिट चेक होणार आहे। याचा अर्थ प्रत्येक मंत्र्याने केलेल्या वर्षभरात काय केलं किंवा प्रामाणिकपणे काम केलं की नाही याचं रिपोर्ट कार्ड आता तयार होणार आहे। हा अहवाल आल्यानंतर कोण मंत्री टिकणार, कोण मंत्री जाणार हे सगळं ठरणार आहे। त्यामुळे शिंदे गट, अजित पवार गट आणि महायुतीमध्ये तणाव मात्र वातावरण निर्माण झालेलं आहे। यामधले काही असे योग्य नावं आहे त्यांच्यावर निशाणा साधला जातोय। संजय शिरसाट, योगेश कदम, संजय राठोड या नावावर सर्वाधिक चर्चा होत आहे। त्याचबरोबर त्यांच्यावर झालेले आरोप, सोशल मीडियावर फिरणारे पुरावे आणि प्रायव्हेट व्हिडिओजमुळे वातावरण अजून तापलेलं आहे। फडणवीसांनी आपल्या पुढचा डाव ठरवलेला आहे, त्यामुळे राजकीय सूत्रांचं म्हणणं आहे नेमका आता येणाऱ्या काळात जेव्हा सरळ रस्ता नसेल तेव्हा वळणच खेळ बदलतं असं म्हटलं जातंय। आता मोठा प्रश्न हा पडलेला आहे, हा सगळा प्लॅन भाजपचा प्लॅन बी आहे का, ज्यामुळे जुन्यांना बाहेर काढून नवीन चेहऱ्यांना जागा दिली जाईल? की या सगळ्या हालचालींमागे काय अजून मोठं राजकीय सस्पेन्स दडलेलं आहे? फक्त एका महिन्यानंतर या खेळाचं अखेरचं पान उलगडणार आहे। कोण टिकेल, कोण जाईल आणि महाराष्ट्राचं राजकारण किती हादरवणारं आहे हे पाहणं तेवढंच रोचक ठरणार आहे। मित्रांनो, तुम्हाला काय वाटतंय या सगळ्या प्रकारामागं नेमका खरा चेहरा कोण आहे? कमेंटमध्ये प्रतिक्रिया द्या आणि अशाच राजकीय विश्लेषणांसाठी, थेट प्रश्नांच्या व्हिडिओसाठी सबस्क्राइब करा। धन्यवाद। जय महाराष्ट्र।